सांगायला हरकत नाही. शेवटपर्यंत मला असं वाटतं गांधीजींनी जो काही विरोध केला फाळणीला, त्यातलं खूप महत्त्वाचं 2-3 गोष्टी आहेत. एक तर त्यांनी काँग्रेसलाही सांगितलं, की मी या तुमच्या बाजूने नाही फाळणीच्या. आणि ते जे काही त्या काळात सुरू होतं म्हणजे दंगली सुरू होत्या, मारामाऱ्या सुरू होत्या, इस्लाम धोक्यात आहे असे सगळे करून लोकांनी लीगने सगळ्या प्रकारांनी मोहीमच सुरू केली, की सरकारही पाडली पाहिजे काँग्रेसची. अशा पद्धतीने ज्यावेळेस सुरू झालं, त्या काळात जी परिस्थिती निर्माण झाली त्यात स्पष्टपणे या डॉक्युमेंट्सवर आधारित हे आमचे एक मित्र आहेत, त्यांचं पुस्तक आहे. त्यांनी सगळं गांधीजींना त्यांनी का मारलं? असं स्वरूपाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यात गांधी वगळता सगळेच लोक मानसिकदृष्ट्या फाळणीसाठी तयार झाले होते. अशी ही त्या काळातली गोष्ट आहे. मार्चच्या सुरुवातीला पटेलांच्या सहमतीने हिंदुस्तान टाइम्समध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती. काँग्रेस पंजाबच्या आणि बंगालच्या फाळणीला तयार आहे. त्यानंतर 22 तारखेला नौखालीतून गांधींनी पटेलांना विचारलं, म्हणजे बंगालमध्ये होते गांधीजी त्यावेळी. पंज तुमचा पंजाबचा हा प्रस्ताव तुम्ही मला समजावून सांगू शकता का? कारण मला तर तो समजलेला नाही. पटेलांनी त्यांना उत्तर दिलं, की एका पत्रातून तो समजावणं कठीण आहे. हा अतिशय विचारपूर्वक घेतला नाही. तो घाईघाईने घेण्यात आलेला नाही. तुम्ही त्याच्या विरोधात मत व्यक्त केल्याने मी वृत्तपत्रांमध्ये वाचलं आहे. जाहीरपणे जे बोलायचं असेल ते बोलण्यास तुम्ही स्वतंत्र आहात. नेहमीच मानलं जातं, की गांधीजींना जे हवं असेल तेच केलं जात होतं. हे आता हे जी काही बातमी आहे, पटेलांनी जे काही त्यांना सांगितलंय त्यातनं लक्षात येतं, की निदान त्या काळात परिस्थिती अशी तयार झाली होती, की पटेल आणि नेहरू गांधीजींचं या फाळणीबाबत पण गांधीजींचा जो फाळणीला विरोध होता, तेही हतबल झाले होते, की गांधीजींचं पण आता आम्ही ऐकू शकत नाही. दुसरा जो महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो, आर-एस-एसचे त्यावेळेचे एक महत्वाचे प्रमुख विचारवंत आहे, एस-व्ही शेषाद्री. त्यांनीही जे काही आधीचा एक प्रस्ताव आला होता, यादवी रोखवण्यासाठी भारतात जी काही यादवी सुरू झाली हिंदू-मुस्लिमांची, ती त्याच्या संदर्भात एक वाक्य महत्वाचं विचारलंय. त्या शेषाद्रींनी या वास्तवाला संपूर्ण पुष्टी दिली, की गांधींनी फाळणी रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले होते. परंतु लीग बरोबर मंत्रिमंडळात काम करताना आलेल्या भयानक अनुभवामुळे पटेलांनी आणि नेहरूंनी ती आशा सोडून दिली. तर ही परिस्थिती अशी आहे, की ज्या पटेलांचा प्रचंड मोठा पुतळा मोदी उभारतात. संघ त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचा प्रयत्न करतो. जे काँग्रेसचे नेते आहेत. पुण्यात अमित शहा येऊन काँग्रेसचे नेते असलेल्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार देतात. हे सगळे काँग्रेसचे नेते कारण लिगसी ही अशी आहे. त्यामुळे ते सगळे सांगतात, की खरोखर गांधीजींचा याला विरोध होता, की फाळणी त्यांना नको होती कारण त्यांना